नमस्कार. आत्ता आपण NSE इंडियाच्या साईटवर आहोत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची साईट आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे तो निफ्टी 50 आहे. आत्ता निफ्टी 24,752 73 पॉईंट मायनस आहे. मार्केट क्लोज झालेलं आहे. निफ्टीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कशा बघायच्या हे आपण आता चर्चा करतोय. निफ्टीचं हे होम पेज आहे. पहिल्यांदा आपण मार्केट डाटामध्ये जातोय. त्यानंतर इंडायसेसमध्ये जातो. इंडायसेसमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे इंडेक्स ओपन होतात. इथं निफ्टी 50 आहे. निफ्टी 50ला आपण सिलेक्ट केल्यानंतर टोटल एक 50 कंपन्या आपल्याला दिसतात. या 50 कंपन्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्या 50 कंपन्यांचा मिळूनच एक निफ्टी 50 असा महत्त्वाचा इंडेक्स तयार होतो. या इंडेक्सवर आपण काम करणार आहोत. हा इंडेक्स हा फ्युचर आहे आणि हा फ्युचर कसा बाय करायचा, त्याला भांडवल किती लागतं आणि त्याची दिशा काय आहे हे आपण बघणार आहोत. आपण आता जिरोदाच्या काईट ॲप्लिकेशनवर आहोत आणि तिथे 2 पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा निफ्टी 50चा एक चार्ट आपण आता इथं काढलेला आहे. निफ्टी 50 हा इंडेक्सचा चार्ट आहे, लक्षात घ्या. आणि आता इंडेक्समध्ये आपल्याला काय दिसते बघूया. इंडेक्सचा जो व्ह्यू आहे तो वन डेचा व्ह्यू आहे आणि वन डेच्या व्ह्यूला एक बॉटम फॉर्मेशन केलेलं आहे. एक बॉटम फॉर्मेशनपासून एक रिकव्हरी झालेली दिसते. साधारणतः किती पॉईंट आपण मेजरमेंट घेऊ. बॉटमपासून 3,345 पॉईंट मार्केट वर आलेलं आहे, लक्षात घ्या. आता हे जर मार्केट ब्रेक झालं इथं तर कुठपर्यंत जाऊ शकते असा एक अंदाज आहे. तर मार्केटचा टोटल टॉप किती होता, साधारणतः 26,287 एक राऊंड होता. जर मार्केट ब्रेक झालं त्या लेवलपासनं, एक लेवल आपण तिथं मार्क केलेले आहे, या लेवलपासनं व्हॉल्यूममध्ये जर मार्केट ब्रेक झालं तर मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. ह्या लेवल आपण कायम बघत असतो आणि ह्याच लेवलवर आपण आत्ता निफ्टीमध्ये कसा ट्रेड करणार आहे हे बघणार आहोत. आपण निफ्टी फ्युचर हा जानेवारीचा फ्युचर काढलेला आहे. पहिल्यांदा आपण हे आधी लक्षात घेऊया की निफ्टी घेण्यासाठी आपल्याला भांडवल किती लागतं आहे. भांडवल आधी किती लागते बघूया. निफ्टीचा लॉट आत्ता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की निफ्टीचा लॉट आहे 75चा आणि निफ्टीचं जर भांडवल बघितलं जवळजवळ 2,11,000 रुपये भांडवल लागते, लक्षात घ्या. जर निफ्टी बाय करायचं असेल तर 2,11,000 रुपये भांडवल लागते. आणि निफ्टीची डेली मुवमेंट जर आपण बघितली तर डेली मुवमेंट आपण एखादी कॅन्डलचं जर आपण मेजरमेंट घेतलं, एक कुठली तरी स्ट्रॉंग कॅन्डलचं मेजरमेंट घेऊ तर 300 पॉईंट 500 पॉईंट अशी डेली मुवमेंट आहे, लक्षात घ्या. थोडी रिस्क आहे यामध्ये. आता निफ्टीच्या लेवल्स बघूया. इंट्राडे लेवल म्हणजे आज तर मार्केट क्लोज झालेलं आहे. तर मार्केट जर उद्या ओपन झालं तर ते कसं ओपन होईल. आजच्या पिवट लेवल टाकून बघूया की आजच्या लेवल्स काय होत्या. आपण पिवट पॉईंट टाकणार आहोत. साधारणतः पिवट पॉईंट टाकल्यानंतर मार्केटच्या लेवल्स काय आहेत. आज तर मार्केट पिवट पॉईंटच्या खालीच होतं, म्हणजे टोटल ट्रेंड हा डाऊन ट्रेंडच होता, लक्षात घ्या. मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड होता आणि मार्केटनं एक सपोर्ट पण घेतलेला नाही, म्हणजे S1 मध्ये पण तो आलेला नाही आहे. तर कालचा पिवट म्हणजे उद्या जेव्हा आपण चर्चा करणार ते कालचा पिवट पण ही एक टेक्निकल लेवल आहे, ही पण ब्रेक व्हायला लागते. म्हणजे साधारणतः 25,001 ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केट एक मुवमेंटमध्ये येईल. धन्यवाद.